बघू शकता जरा उठलो आणि झोपलो परत आंघोळी करून आणि आता चालतोय. बघू शकता पालखी गेली पुढं. बघू शकता इमेश आज फुल जॅकेट विकेट घालून आहे आणि कॅटवॉक बघा त्याचा कसा आहे. एक नंबर. आहा आज पूर ऍडिडास वर आहे तो. इकडं दोघं सेम सेम आहेत फक्त जॅकेटचा कलर वेगळे आहेत दोघांच्या. सर्जा आणि महबूब दोघांची जोडी जमलेली आहे ना. ही म्हणजे टोपी पण भारी आहे. भरली आहे टोपीत भेल आणि त्याला माहित नाही त्या टोपीत भेल आहे म्हणून. चला भेटू तुम्हाला पुढं. साई दिगंबरा यतीवरा ह्या जवळी ह्याले करा. साई कृपा करा गुरुवरा व्यापाई हो आसरा. साई दिगंबरा यतीवरा ह्या जवळी ह्याले करा. साई कृपा करा गुरुवरा व्यापाई हो आसरा. स्वामी साऱ्या जगताचा शिर्डीचा फकीर. कुणी म्हणे साईनाथ कुणी साई पीर. घाट आले घाट. परत एक घाट आलाय पण थांबलेत. बघू शकता. हिमेश काय बोलाय तुला. घाट आलाय परत. घाट सोबत खरं सांगतो कालचा घाट एकदम खूप अवघड होता. यो पण अवघड नसला पाहिजे. त्याच्यात खूप व्यर्थ जाईल माझा पाय. ही परिस्थिती खूप अवघड आहे. आपले भाऊ म्हणे भाऊ तुम्हाला कसं वाटतंय घाट आल्या परत. घाट आल्यावर एकदम व्यवस्थित वाटतं. एक टाइम वन टाइम मध्ये घाट चढायचा आहे. कुठं बसायचा नाही. एक्सपिरियन्स घ्या. पुढं दाखवतो तुम्हाला घाट कसा आहे. नागपुरी वाट आहे. वाकडा तिकडा घाट आहे. पुरा हालत खराब होते घाटावरती चढायला. पण आम्ही वन टाइम मध्ये घाट चढणार आहे. मागच्या झेंड्यावर राहिलो तरी चालेल पण लास्ट पर्यंत चढणार आहोत. मागच्या झेंड्यावरती राहणार नाही ते आलं जाणार आहे आम्ही. कारण की आमचा हेच आहे की आम्हीच लाच्या झेंड्यावर राहतोय. आम्हाला पहिल्या दिवसापासून सगळे बघितलेलं आम्ही लाच्या झेंड्यावर आहे. स्टार्टिंग करतो तुम्हाला भेटतो घाटावरती. आता स्टार्टिंग करतो आम्ही पालखी पासून. आता कुठे पालखी जवळ आहे बघा. नंतर दिसतो तुम्हाला कुठं लाच्या झेंड्यावर. कधी पाचचा झेंडा येऊन जातो ते पण कळत. हा झेंडा पाठचा झेंडा एवढा पळतो ना फुल स्पीड. तर भेटू तुम्हाला पुढं घाट चालू झाल्यावर. चला ओम साईराम. फोन आलेला आहे तो तुम्हाला दाखवतो. कुठं गेला तो. हा मगापासून आले आमच्या सकाळच्या शॉप पासून. बघू शकता. चला भेटू नंतर तुम्हाला. ओम साईराम. साई भक्त आम्ही साई सेवक आम्ही गुण गाऊ आता रूप पाहू आता साई दास आम्ही साई प्रिय आम्ही हो आता शिर्डी नाही दूर चला पाहू पंढरपूर वाहे भक्तीचा तो पूर ओ साई बाबा नाही दूर गणपती मंदिर आहे इथं एक नंबर.
साईराम. बघू शकता महादेवाचा मंदिर वरती आहे. बघू चढतो. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल. बोलो हर हर महादेव. पुरा डेक घेऊन वर चढता बोया. भोलेनाथ का सर पे हर हर महादेव. तेरे आशीर्वाद का, वरना किसी बात का, तेरे आशीर्वाद का. शिव शंकर कृष्णाचा अवतार येतात बघा. हे बघ कृष्णाचा अवतार. पालखी कृष्णाचा अवतार आहे. आतलाय सकाळच्या नाश्त्याचा हॉल्ट. पुरा शेतात आहे तर लागले लाईन खायला. जरा बसता पुरा हे झाले. तर असं मंदिर आहे बघा. तर भेटू तुम्हाला नाश्त्याच्या वेळी. ओम साईराम. काही बघता थकलेच ते. आराम चालू आहे आराम. बघू शकता नाश्ता आणलं काय आणले काय माहिती. नुसता भरून भरून आणले. मिसल आणि पाव दादा तिंगून एकदम मस्त तडाके मारून एकदम मस्त आहे खायला. दाबणार आहेत. तुम्ही पण पोट भरून आता खाता पैसे वसूल करायला घेतला ना पोरांनी. पाव बघा किती 2-3 लाद्या आणल्या ना पाव. 2-3 लाद्या खातील का? यांच्या तब्येतीने वाटतं का खातील? 2-3 लादे जास्त बोललास तू. एक लादी 2 लादे खाताना जाता नुसतं मग पोला टाकायला. एका आम्ही चाललोय दुपारच्या हॉलचं. यांची पाण्याची गाडी गेली पुढं. बघू शकता गाडी सांगते 2-2 किलोमीटर पुढं पाणी द्यायला. आहे पुढं टोल नाका. ह्याच्या पुढेच आहे दुपारचा हॉल. किती पुढे तो माहीत नाही आहे का. भेटू तुम्हाला दुपारच्या हॉलवर. ओम साईराम. तर दुपारचा हॉटेल थोड्या वेळात बघू शकता तुम्ही. आम्ही बघायचे होतो कुठं तेव्हा पालखीसोबत आणि आता कुठं बघा लाटच्या झेंड्याजवळ. ही आमची परिस्थिती. लास्टला असून असून आम्हीच असतो. दुसरं कोण नाही. आता भेटू तुम्हाला दुपारच्या हॉल्टवर. ओम साईराम. बघू शकता आरती चालू झाली आहे. आता दुपारच्या हॉल्टवरून जेवून जातोय इकडे शेतात झोपायला. बघू शकता ही गेली सगळी होतं मागं. तर जातो दाखवतो कुठं झोपलीत ती. तिथंच झेंडूची फुलं लावलेत. बघू शकता ते कुठात बघा. ती बघा तिथं झोपायला गेलेत. मी इथं उतरू शकत नाही खाली. वीर आणि बघा काय पक्षाचा घर एक नंबर. आता निघालोय आम्ही दुपारच्या हॉल्टवरून संध्याकाळच्या हॉल्टवर. जे चाय पाण्याच्या नाश्त्यावर. बघू शकता पब्लिक मफलर बिफलर बांधून तयार. टोपी गायब. सगळं हरवतंय. एकदा गमच्या हरवला आता भेटला. त्याला 4-5 वेळा सामना झाली म्हणून. आमचा प्रियेश भाऊ राहिला माग. नको नको बाबा नको. नाही 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 बाबा कट होतील टेन्शन नाही. बघू शकता कुठला माहिती आहे का. खाता की नेता वडापाववाला दुकान.
वडापाव आता की नेतावाला बघू शकता गर्दी. भेटू तुम्हाला नंतर. ओम साईराम. माऊली बघू शकता वडापाव घेतला होता. मला तर एक नंबर वाटला. चटणी भारी होती. कसा वाटला तुला ते? आन्सर चटणीचा वडापाव खात होतो आम्ही. आता समनापूरमध्ये आहो. सध्या तरी समनापूरमध्ये आहो. समनापूरचा वडापाव नाही खाणार असं होऊच शकत नाही. डायलॉग काय आहे? खाता का नेता की एखादी पेता. पण आता आम्हाला ते आन्सर त्याचा नाही भेटले. नाही तर तो डायलॉग घेतला असता. त्याच्यात तो तुम्हाला दाखवला असता. ते काहीतरी कारणाने बाहेर गेलेले कुठेतरी. ते नव्हतं दुकानावर. विचारलं आम्ही. पण नक्की भेट द्या. वडापाव आम्ही एक फक्त नंबर. खाल्ला, नेला नाही ना पिला नाही, फक्त खाल्ला. पण एकदम भारी वाटलं. हा, पॉवरफुल लागतो. हे खाते अजून एक आहे याच्यामध्ये. आता भेटू तुम्हाला पुढं. डायरेक्ट आज रात्रीचा झालाय. संध्याकाळचा त्या पण आम्हाला रस्त्यानं द्यायला. हा. संध्याकाळी कार्यक्रम आहे. दाखवतो तुम्हाला काय आहे. काय आहे माहिती आहे का? सस्पेन्स आहे. पुढे दाखवतो. आहे की सस्पेन्स आहे. तर भेटू डायरेक्ट कुठं? रात्रीच्या हॉल्टवर. बघू शकता आलोय रात्रीच्या हॉल्टवर. कारण की दुपारचा हॉल्ट कॅन्सल होता. इकडं बिबट्या फिरतात म्हणून कॅन्सल केला. डायरेक्ट रात्रीच्या हॉल्टवर लागला. बघू शकता तिकडं आरती चालू आहे आतमध्ये. तुम्हाला दाखवतो. थांबा. असं थांबा. पहिला लकी ड्रॉचा कार्यक्रम चालू सर्व आहे. व्हॉलंटियर्स आलेत ना? ओम साईराम. आपण आज 6 दिवसांची दरमजल करत साईबाबांच्या नाव जयघोष करत आज आपण इथे ओम साईराम. निवडून बाबांना सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय. या वयात बाबा पालखी जवळ चालते. ओम साईराम. हे आपले बाबा जे आहेत त्यांच्याबद्दल थोडं मी सांगायचा प्रयत्न करतो. काय हा साई भक्तांना आपण निवडलंय. ह्यांचं वय म्हणून नाही. हे तुम्ही गृहीत का धरू. ह्यांचं वय 80 आहे आणि आपण त्या वयाला हे धरून आपण ह्यांना निवडले असं नाहीये. ह्या पदयात्री सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसापासून तर आता ह्या 6व्या दिवसापर्यंत बाबांच्या सानिध्यात जे आले ना त्यांनी काय ना काय त्यांना मार्गदर्शन दिलंय. मार्गदर्शन केलंय की पालखी काय आहे, काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कमिटीला कसा सपोर्ट केला पाहिजे. आता माझ्यामध्ये बरेच साई भक्त असतील की त्यांनी हा अनुभवलाय की नाही. येता सचिनजी चिकटे त्यांच्यावर बराच वेळ होते आणि बरेच साई भक्त पण आहेत तिकडे. जे आपले इलेक्ट्रिशियन आहेत मडवीजी कुठे आहेत. ते त्यांनी पण बराच वेळ काढलेला आहे त्यांच्या बरोबर. आणि आम्ही पण म्हणजे आमचं हे भाग्य आहे की आम्ही कृष्णाजी ढोणे जे आमचे 21 वर्षाचे 18 वर्षाचे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हा टाईम काढला आणि त्यांच्याकडनं बरंच मार्गदर्शन घेतलं. त्यांचं वय 80 असेल पण तरी पण त्यांची जी चालण्याची स्पीड होती आणि चालण्याची जी कुवक होती ती 20-21 वर्षाच्या मुलालाही लाजवेल म्हणून मी हा उल्लेख केला की त्यांचं वय आहे 20-21 आहे. आणि मला हे सांगायला खूप आवडेल. खूप कमी लोकांना हे माहिती आहे की आपल्या ह्या पालखीमध्ये 3 जनरेशन
आपल्या ह्या पालखीमध्ये 3 जनरेशन चालत आहेत, 3 पिढ्या. कृष्णाजी ढोणे, साईभक्त कृष्णाजी ढोणे, साईभक्त संतोषजी ढोणे. मी यांना विनंती करेन की त्यांनी इकडे यावं. आणि साईभक्त जा बोलवलं जा पांडू, साईभक्त पियुष, सुयश. हे 3 वर्षाचे असताना हे साईभक्त जेव्हा 3 वर्षाचे होते आणि सगळ्यात लहान साईभक्त, हे असे 3 पिढ्या, ह्या 3 जनरेशन ह्या आपल्या साईनाथ सेवा समिती पालखी परिवाराला लाभलेल्या आहेत. आणि हे खूप मोठं कौतुक आहे आणि हे आपलं भाग्य पण आहे की आपण ह्या 3 पिढ्यांना बघतोय आणि ह्या 3 पिढ्यांपासून आपण काही ना काही शिकतोय. तसा तर पांडूचा आता नवीन नौका आहे आणि तोही शिकतोय त्यांच्या बाबांकडनं आणि त्यांच्या आजोबांकडनं. पण ह्या 2 व्यक्तींकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पालखीमध्ये, की ज्या पालखीची जी रूपरेषा आहे, पूजेची प्लॅनिंग, पूजेची कमिटी जी आहे, जेवढेही साई आपल्या आरत्या होतात आतापर्यंत, ज्यावेळेस आपली पालखी चालू झाली त्यावेळेस आपण फक्त गणपतीला जसं आरत्या घेतो त्याच आरत्या घेत होतो. कारण की आमची तेवढी प्लॅनिंगच होती की आपण ह्या 4 आरत्या ॲज अ शिर्डी साईबाबामध्ये कशा होतात तशा आपण घेऊ शकतो की नाही, तेवढं आमचं शक्यच नव्हतं. तेवढी आमची प्लॅनिंगच होती. पण ज्या वर्षी संतोषजी ढोणे आले आणि त्यांनी मार्गदर्शन घेतलं खानबाबांकडनं आणि त्यांनी स्वतःचं प्लॅनिंग चालू केलं आणि ते मग त्याच्यानंतर शक्य झालं. आणि आज ज्या वेळेसही पूजा कमिटीच्या कार्यकारिणी जी आहे त्याच्यामध्ये तंतोतंत सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात. बाबांची जी सेवा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने पार पडली जाते. तर या सगळं श्रेय संतोषजी ढोणे आणि कृष्णाजी ढोणे यांच्या सहकार्याने होत आहे. तर एवढंच मला सांगायचं होतं याबद्दल. तर ओम साहेब. ओम साईराम. ओम साईराम. असं बाबा खूप बोलतात आणि त्यांचा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ओम साईराम. ओम साईराम. लकी ड्रॉ चालू आहे. साईंचा फोटो यांना भेटलाय. ओम साईराम. आज 19 वर्षानंतर महामंडळ आपल्या परिवाराचे खजिनदार आहेत पहिल्यापासूनचे आणि त्यांचा आज 12 वर्षानंतर साईंच्या फोटोसाठी त्यांचा निवड झालेली आहे. त्यानंतर साई ग्रंथासाठी एक चिठ्ठी काढलेली आहे. साई ग्रंथासाठी दुसरी चिठ्ठी काढण्यात येत आहे. निलेश रमेश मोहिते. ओम साईराम. निलेश मोहिते. जुने लोक साई पादुका. आता साई पादुकासाठी शेवटची चिठ्ठी साई पादुकासाठी रमाकांत ओळेकर 141 यांचं साई पादुका घेण्यासाठी त्यांचा चिठ्ठी आलेली आहे. चिकनसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. ओम साईराम. ओम साईराम. यांना या सर्वांचे या ठिकाणची निवड साई चरित्र साई यांचा फोटो व पादुका घेण्यासाठी इथे आपण चिठ्ठीमधून त्यांना एक नोटीस लागण्यासारखी आहे. कारण की नाव वर्ष येत आहे
ओम साईराम माऊली जेवायला बसले बघू शकता. जेवण आम्ही जेव्हा भेटतो तुम्हाला. टेंट मध्ये. हे बघा टेंट मध्ये बसलेत. ओम साईराम. काय आहे का नाही काय समजत नाही. टेंट मध्ये बसले जेवायला. बघा काय काय पकवान आहे. मस्त रसगुल्ला दिला, याला एकच दिला, 2 मागे आणि होता. बाजरीच्या भाकऱ्या आहेत. याला एकच दिला, 2 मागे होता रसगुल्ला. गद्दारी. याच्यावर गद्दारी गेली आहे माऊली. मला 2 दिवस मी एक आला, याला 2 मागला, याला एकच भेटला. याला हात जोडलं, बोलतो जाम जेवतो तू. यानं डायरेक्ट डायलॉग मारला, पालखीतला पूर्ण देत नाही का, डायरेक्ट 2 काय. चला ओम साईराम. ओम साईराम भेटू जेवल्यावर. चला ओम साईराम. आरती चालू आहे लागते आज रात्री. अच्छा म्हणजे आजच्या दिवसाची बातची तुम्हाला. ओम साईराम. ओम साईराम माऊली. जेवण बिवण झालं, टेंट बिंट लावला, आता झोपायची तयारी आहे. त्यांच्यामध्ये एक मेंबर ॲड झाला आहे, हर्ष पाटील. बघू शकता आज काय झोपणार बिपणार नाही, फुल मस्ती चालणार आहे. आजचा लास्ट दिवस उद्याचा, म्हणजे उद्या तर डायरेक्ट तिकडंच आहे, शिर्डीच्या इथंच, एअरपोर्टच्या इथं. तिथून 2 किलोमीटर होतं शिर्डी. हे परवा दर्शन. बघू शकता इकडं झोपायची तयारी चालूच आहे. दत्त जयंतीला दर्शन 4 तारखेला. वार पण चांगला आहे, दिवस पण चांगला आहे, 1 नंबर. आता आमचा एकच आहे मत की झोपायचं आहे. आता 6व्या दिवसाचा हा ब्लॉग आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. 5 दिवसाला वाटतं एंड राहिला आहे माझा काढायचा, तर दाखवू शकत नाही. तर बाय. ओम साईराम.